नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझी पावभाजी करून दाखवत आहे। पावभाजीसाठी लागणाऱ्या वस्तू सर्वप्रथम बटाटा टाकत आहे, नंतर शिमला मिर्च, नंतर गाजर, नंतर टोमॅटो, नंतर बीट व हिरवा वाटाणा हे सर्वत्र एकत्र करून त्यात थोडीशी हळद टाकायची, थोडंसं तेल टाकायचं। तेल ह्याच्यासाठी टाकायचं की जेणेकरून भाजी लवकर शिजून निघते व नंतर त्यात पाणी टाकायचं। आपल्याला जितकं बारीक हवी असेल तेवढं पाणी टाकायचं जेणेकरून भाजी लवकर शिजून निघेल। नंतर थोडं त्याला मिक्स करायचं आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटं त्याला शिजवायचं। आता ही भाजी आपल्याला 3 ते 4 शिट्या काढायच्या आहेत भाजीच्या, जेणेकरून भाजी चांगल्या प्रकारे शिजून निघेल। आपली पावभाजी झाली आहे। आता आपण थंड झाल्यानंतर त्याला बारीक मॅच करून घ्यायचे, नंतर याला आपण फोडणी द्यायची। तुम्ही ही भाजी ताटात घेऊन पण मॅच करू शकता, पण माझी भाजी थोडी आहे म्हणून मी कुकरमध्येच मॅच करत आहे। आता तुम्ही म्हणाल मी ह्याच्यात फ्लावर नाही घातला, कारण फ्लावर ह्याच्यासाठी नाही घातला कारण माझ्याकडे फ्लावर नव्हता। भाजी ही मॅच करून झालेली आहे। आता आपण त्याला फोडणी देऊया। तुम्ही बघा त्याचा कलर किती छान आलाय। तो कलर का आलाय कारण आपण त्यात बीट टाकलंय म्हणून त्याचा कलर असा छानपैकी आलेला आहे। आता आपण त्याला फोडणी देऊया। फोडणीसाठी प्रथम आपण कांदा टाकूया। तेल टाकते। तेल तुम्हाला हवं तेवढे तुम्ही टाकू शकता। तेल आणि कांदा चांगला लाल व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर त्यात आपण लसूण, त्याच्यानंतर आपण ना ते कांदा लाल झाला की त्यात थोडीशी लसूणची पेस्ट टाकायची। लसूणची पेस्ट त्याच्यासाठी टाकायची की त्याच्या पावभाजीला जरा त्याची टेस्ट चांगली येते। कांदा चांगला आपला कांदा आता शिजला आहे। त्यात आपण थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकायची, ती पण चांगली तेलामध्ये परतून घ्यायची। तेलाने चांगली परतून झाल्यानंतर त्यात कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरची टाकत आहोत। तिला पण तेलात चांगलं परतून घ्यायचं। नंतर त्यात थोडंसं आपण बटर टाकत आहोत। बटर ह्याच्यासाठी टाकत होते बटरने टेस्ट चांगली येते भाजीला। व थोडीशी कोथिंबीर टाकत आहोत। त्यानंतर पावभाजी मसाला आधी मी थोडासा टाकत आहे। चांगला तेलात लाल झाल्यानंतर वरून नंतर थोडा मसाला पावभाजीचा टाकायचा आहे। तर बघा माझा मसाला चांगला तेलात परतून झालेला आहे। आता मी मॅच केलेली भाजी टाकत आहे। ही भाजी आता रेडी होईल 5 मिनिटांमध्ये। त्याला चांगला एक उकळ आल्यानंतर त्यात वरून आपण परत पावभाजी मसाला टाकणार आहोत आणि थोडंसं बटर टाकणार आहोत। बघा मित्रांनो, आपल्या भाजीला एक असा चांगला उकळ आलेला आहे। आता मी त्यात मीठ टाकत आहे आणि परत वरून 1 चमचा पावभाजी मसाला टाकत आहे, जेणेकरून भाजीला चांगला स्वाद येईल। आणि
चांगली मिक्स करायची आणि वरून थोडी कोथिंबीर आणि बटर टाकायचं. वरून थोडी कोथिंबीर टाकत आहे आणि बटर टाकते. ही बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपली भाजी मित्रांनो रेडी झालेली आहे. आता आपण पाव गरम करायला घेणार आहोत. ही बघा आपली पावभाजी तयार झालेली आहे. चला या खायला.